तर भुजबळांनी सरकार अडचणीत येईल अशी वक्तव्य करू नये असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। तर ओबीसींचा नेता म्हणून भुजबळ काम करत असल्याचं अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटलांनी म्हटलंय। तसंच भुजबळांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, एक सांगतो, भुजबळ साहेब आपल्या आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। गेल्या 30-35 वर्षापासून ती त्यांची भूमिका सातत्याने जनतेसमोर मांडतायत। ओबीसी करता त्यांचा सातत्याने लढा चाललेला आहे। त्या गोष्टीचा आणि भुजबळ साहेबांच्या राजीनाम्याचा किंवा ओबीसींचा लढाईच्या बाबतीमध्ये हे दोन वेगवेगळे विषय आहेत। ओबीसींचा नेता म्हणूनच आजपर्यंत भुजबळ साहेबांनी सातत्याने काम केलेले, ते त्यांचं काम करतायत। त्यामुळे राजीनामा देणं घेणं हा काही विषय या ठिकाणी होऊ शकत नाही। वस्तुस्थिती अशी की मी भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेला आहे याच्याविषयी तर माहितीच नाही, पण ते देणार आहेत हेही ऐकलं नाही। सरकार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावत नाही म्हणजे गोष्टच होणार नाही, त्याची दौंडी पिटायचं कारण काय? परंतु आता ठीक आहे, भुजबळ ओबीसींसाठी काम करतात, ते त्यांच्यासाठी लढणं आम्ही समजू शकतो। पण समाजामध्ये आपल्या वक्तव्यानं कृतीनं त्या ठिकाणी द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मराठा समाजाला योग्य सरकारला जे देता येण्यासारखं आहे ते दिलेलं आहे।